नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 18 ध्वनी आणि ध्वनीची निर्मिती या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपण मागच्या सेशनमध्ये हाच पाठ पाहिला. आपण काय पाहिलं तर ध्वनी म्हणजे काय, ध्वनीची निर्मिती कशी होते, पुन्हा दोलक म्हणजे काय, दोलक, दोलन आणि दोलन गती म्हणजे काय, दोलन काळ म्हणजे काय, वारंवारिता म्हणजे काय, याचा आपण अभ्यास मागच्या सेशनमध्ये केलेला आहे. दोलकाचा आयाम म्हणजे काय हे आपण पाहिलं. आपण आजच्या भागात काय पाहणार आहोत तर पट्टीची दोलने व ध्वनी निर्माण, म्हणजे पट्टीच्या दोलनाने ध्वनी कसा निर्माण होतो त्याचा अभ्यास आपण आजच्या भागामध्ये करणार आहोत. आणि आपण दोलन काळ आणि वारंवारिता यांचा काय संबंध आहे, दोलन काळ, पुन्हा दोलकाची लांबी आणि वारंवारिता यांचा काय संबंध आहे याचा अभ्यास आपण आजच्या सेशनमध्ये करणार आहोत. मुलांनो, आता आपण काय पाहणार आहोत आज तर पट्टीची दोलने व निर्माण होणारा ध्वनी. पण मुलांना मला सांगा, आता तुम्हाला आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलं दोलक म्हणजे काय, दोलन म्हणजे काय, दोलन गती म्हणजे काय, दोलन काळ म्हणजे काय, वारंवारिता म्हणजे काय. मग मला सांगा बरं, दोलक म्हणजे काय. तर आम्ही तुम्हाला उदाहरण दिलं होतं ना, बागेमध्ये झोका घेणाऱ्या मुलाचं उदाहरण दिलं होतं. मग जो बागेमधला जो झुला आहे तो पुन्हा पुन्हा मागे पुढे होणारा झुला, हे काय आहे, हा काय दोलक आहे. कळलं काय, तर बागेमधला पुन्हा पुन्हा मागे पुढे होणारा झुला म्हणजे काय तर दोलक आहे. आणि आता हा जुळणारा झुला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आणि दुसऱ्या टोकापासून पहिल्या टोकापर्यंत म्हणजे येतो, तेव्हा त्याचे एक दोलन पूर्ण होते. मुलांना आणि मध्यस्थितीपासून, जी मध्यस्थिती आहे म्हणजे मुलगा जेव्हा झोपाळात जेव्हा स्थिर राहतो, जेव्हा तो बसतो किंवा म्हणजे आपण झोपाळ्यावर बसतो, ती काय असते, मध्यस्थिती असते, किंवा खाली आपण पाय ठेवतो ती. मग मध्यस्थितीपासून पुढे मागे पुन्हा पुन्हा येणारी दोलकाची गती म्हणजेच काय तर दोलन गती होय. आणि मग दोलन काळ म्हणजे काय मुलांनो, तर दोलकाला एक दोलन पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या कालावधीला काय म्हणतात तर दोलन काळ असे म्हणतात, हे आपण पाहिलं. मग वारंवारिता म्हणजे काय तर दोलकाने एका सेकंदात पूर्ण केलेल्या दोलन संख्येला वारंवारिता असे म्हणतात. मग वारंवारिता ही हर्ट्झ मध्ये व्यक्त केली जाते, कळलं ना. आणि वारंवारितेचं सूत्र पण पाहिलं आपण, n बरोबर 1 काय तर दोलन काळ, हे पाहिलं आपण. हे सगळं मागच्या भागामध्ये पाहिलं. मग आजच्या भागामध्ये काय पाहणार आहोत आपण, पट्टीची दोलने व निर्माण होणारा ध्वनी. मग हा ध्वनी कसा निर्माण होतो हे पाहण्यासाठी एक आपल्याला कृती करायची आहे आणि ती कृती तुम्ही करणार आहात. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय लागेल माहितीये मुलांनो, एक मोजपट्टी लागेल. मोजपट्टी म्हणजे प्लास्टिकची आपली स्केल असते ना, पट्टी असते ना, ती लागेल. आणि मग तुम्ही काय करणार आहात, ती पट्टी टेबलावर अशा प्रकारे म्हणजे टेबलावर दाब देऊन एका हाताने तिला दाब देऊन अशा पद्धतीने ठेवा की जेणेकरून पट्टीचा बराचसा भाग हा बाहेरच्या म्हणजे टेबला बाहेर राहील असा भाग करा. म्हणजे अशा पद्धतीने तिच्यावर दाब देऊन पट्टीचा बाहेरचा म्हणजे पट्टीचा जो भाग आहे हा जास्तीच म्हणजे भाग आहे हा जास्त कुठे राहील तर टेबलाच्या बाहेर राहील. आणि मग तुम्ही काय करा, तुमच्या मित्राला काय सांगाल तर त्या पट्टीच्या म्हणजे जो बाहेरचा भाग राहिलेला आहे ना मोकळा टेबला बाहेर, त्याच्यावर खालच्या दिशेने त्याला दाब द्यायला सांगा. आणि मग पट्टीचा भाग दाबून सोडून दिल्यानंतर काय होतं त्याचं तुम्ही निरीक्षण करा. तर पट्टीचा भाग दाबून सोडून दिल्यावर त्यात कंपने तयार होतात. काय होतात, त्यात कंपने तयार होतात आणि आवाजही खूप कमी येतो. पण आवाज काय असा येतो, कंपने तयार होतात पण आवाज खूप कमी येतो. पट्टीचा जास्त भाग बाहेर ठेवला तर आवाज खूप कमी ऐकू आला. कळलं कसा तुम्हाला आवाज कसा येईल तर कमी आवाज ऐकायला येईल. तसेच कंपनांची वारंवारता सुद्धा खूप कमी दिसून आली. काय तर कंपने झाली पण आवाज खूप कमी ऐकू आला आणि कंपनांची वारंवारता सुद्धा खूप कमी दिसून आली. मग आता तुम्ही काय कराल मुलांनो, तर आता तुम्ही काय केलं की पट्टीचा जास्तीत जास्त भाग हा टेबला बाहेर ठेवला होता आपण. आता काय करायचं आहे आपल्याला, पट्टीचा म्हणजे जास्तीत जास्त भाग टेबला बाहेर ठेवलेला म्हणजे 20 सेंटीमीटर भाग आपण बाहेर ठेवला होता आणि टेबलावर आपण फक्त 10 सेंटीमीटर ठेवला होता पहिल्या कृतीमध्ये. आणि आताच्या कृतीमध्ये काय करायचं आहे आपल्याला, तर पट्टी 10 सेंटीमीटर आपल्याला आतमध्ये घ्यायची आहे.
म्हणजे आता 20 सेंटीमीटर भाग टेबलावर जाईल आणि 10 सेंटीमीटर हा टेबलाच्या पट्टीचा भाग हा टेबलाच्या बाहेर राहील. आणि आपण आता पहिल्यासारखीच कृती करायची. मग आता ह्या पहिल्या कृतीमध्ये आणि दुसऱ्या कृतीमध्ये काय फरक जाणवला तुम्हाला मुलांनो? तर आता पहिल्या कृतीमध्ये आपण काय केलं, तर कंपनी निर्माण झाली पण आवाज कमी ऐकू आला आणि कंपनाची वारंवारता सुद्धा खूप कमी होती. आता दुसऱ्या कृतीमध्ये काय झालं, जेव्हा आपण म्हणजे 10 सेंटीमीटरच पट्टी आपण काय केलं, बाहेर ठेवली होती आणि 20 सेंटीमीटर पट्टी ही आतमध्ये होती. मग आता काय झालं, तर तिच्यात कंपनी तयार होऊन आपल्याला आवाज ऐकू आला, कारण यावेळी तयार होणाऱ्या कंपनाची वारंवारता मोठी होती असल्याने आपल्याला ऐकू आलं. पहिल्या आपण कृतीमध्ये काय केलेलं, पहिली आपण जास्त भाग पट्टीचा बाहेर ठेवला होता ना, टेबलाच्या बाहेर ठेवला होता, तेव्हा काय झालं, तर कंपनांची वारंवारता ही खूप कमी होती. काय झाली, कंपनाची वारंवारता खूप कमी असल्याने आपल्याला आवाज ऐकू आला नाही. पण आता आपण काय केलं, 20 सेंटीमीटर पट्टीचा जो भाग आहे तो आपण टेबलावर ठेवला आणि 10 सेंटीमीटर पट्टीचा भाग आपण काय केला, तर बाहेरच्या बाजूला ठेवला. त्यामुळे काय झालं, तर कंपनाची वारंवारता मोठी असल्याने आपल्याला आवाज ऐकू येतो. तर वारंवारिता व आवाजाच्या उंचीमध्ये फरक पडतो. आता मुलांनो, हा प्रयोग तुम्ही केलात, पट्टीचा प्रयोग तुम्ही स्वतःने केलात, त्यामुळे मी जे काही आता तुम्हाला प्रश्न विचारते तुम्ही त्याची मला उत्तरं देणार आहात. कळलं? आता पट्टी टेबलावर कशीही ठेवली तर ध्वनी निर्माण होईल का? जर आपण पट्टी टेबलावर उभी ठेवली तर काय होईल, तर कंपनी निर्माण होणार नाहीत आणि ध्वनी निर्माण होणार नाही आणि आपल्याला आवाज सुद्धा ऐकू येणार नाही. आणि पट्टी आडवी ठेवली तरी सुद्धा काय होणार आहे, तर ध्वनी निर्माण होणार नाही, म्हणजे कंपनी निर्माण होणार नाही आणि त्यामुळे ध्वनी निर्माण होणार नाही आणि आपल्याला आवाज ऐकू येणार नाही. आणि समजा आपण पट्टीचा म्हणजे पट्टी आपण खूप पट्टीचा भाग आपण जो पट्टीचा भाग म्हणजे कमी भाग आपण जर टेबला बाहेर ठेवला, खूप कमी भाग टेबला बाहेर ठेवला आणि जास्तीत जास्त खूप जास्त भाग आपण टेबलावर ठेवला तरी सुद्धा काय होणार आहे, तर तरी सुद्धा कंपनी निर्माण होणार नाहीत आणि ध्वनी निर्माण होणार नाही. परंतु जर पट्टीचा काही भाग आपण टेबलावर ठेवला आणि काही भाग आपण टेबलाच्या बाहेर ठेवला तर ध्वनी निर्माण होईल आणि आपल्याला आवाज म्हणजे कंपनी निर्माण होऊन ध्वनी निर्माण होईल आणि मग आपल्याला आवाज सुद्धा येईल. म्हणून पट्टी टेबलावर कशीही ठेवली तर ध्वनी निर्माण होणार नाही. कळलं? आता दुसरा प्रश्न मी विचारते तुम्हाला, तुम्ही त्याचं मला उत्तर द्या. पट्टीच्या मोकळ्या भागाची लांबी व येणाऱ्या आवाजात सहसंबंध आहे का? तर आहे की नाही? पट्टीचा जेवढा मोकळ्या भागाची लांबी आणि आवाजाचा सहसंबंध आहे. पट्टीच्या मोकळ्या म्हणजे आवाजाचा संबंध कसा आहे की पट्टीच्या मोकळ्या भागावर अवलंबून असतो. काय असतो, तर पट्टीच्या मोकळ्या भागाची लांबी व येणाऱ्या आवाजात सहसंबंध आहे. कारण आपण पाहिलं ना मगाशी, जेव्हा आपण पट्टी आतमध्ये ठेवली होती, म्हणजे पट्टी आपण जरा जास्त पट्टी आपण बाहेर ठेवली होती, पट्टीचा भाग, आणि मग तेव्हा काय झालं, कंपनीहून आवाज कमी आला आणि आपण काय केलं, तर जरा 10 सेंटीमीटरच आपण पट्टी आपण बाहेर ठेवली आणि 20 सेंटीमीटर पट्टी आपण टेबलावर ठेवली, तेव्हा काय झालं, तर तेव्हा आवाज आपल्याला म्हणजे कंपनी निर्माण होऊन आवाज सुद्धा जास्त आला. कळलं? म्हणजे काय, तर मोकळ्या भागाची लांबी व येणाऱ्या आवाजात सहसंबंध आहे. आता मी तुम्हाला तिसरा प्रश्न विचारते. जर टेबलाबाहेर 25 सेमी अशा स्थितीत पट्टी ठेवली व छेडली तर आवाज येतो का? आणि जर आवाज येत नसेल तर त्याचे कारण शोधा. आपण आता मगाशी 20 सेंटीमीटर पहिल्या कृतीमध्ये आपण 20 सेंटीमीटर पट्टी बाहेर ठेवली होती, तेव्हा कंपनी निर्माण होऊन आवाज कमी आलेला. मग आता 25 सेंटीमीटर आपण जर पट्टी बाहेर ठेवली तर काय होईल, तर ध्वनी निर्माण होणार नाही आणि त्या कंपनांची वारंवारता सुद्धा फार कमी येईल. काय, कंपनांची वारंवारता फार कमी येईल आणि कमी म्हणजे वारंवारता असलेला म्हणजे ध्वनी आपण ऐकू शकत नाहीत. मग कळलं तुम्हाला पट्टीची दोलने व निर्माण होणार पट्टीची दोलने व त्यांच्यात ध्वनी कसा निर्माण होतो हे तुम्हाला समजलं असेल. मुलांनो, आता आपण काय पाहिलं, तर पट्टीची दोलने आणि ध्वनी कसा निर्माण होतो हे आपण पाहिलं. आता आपण काय पाहणार आहोत मुलांनो, तर दोलकाची लांबी आणि वारंवारिता. काय, तर दोलकाची लांबी आणि वारंवारिता.
मग आपण दोलकाची लांबी आणि वारंवारिता यातली फरक आपल्याला पाहायचा आहे किंवा यांचा काय संबंध आहे हे आपल्याला पाहायचं आहे. मग दोलकाची लांबी आणि वारंवारिता यातील फरक समजण्यासाठी आपण एक प्रयोग करूया. काय करायचं आहे आपल्याला? एक प्रयोग करायचा आहे. त्याच्यासाठी काय घ्यायचं आहे आपल्याला? तर एक पक्का दोरा घ्यायचा आहे. काय? एक पक्का दोरा घेऊन त्या दोऱ्याला एक लोखंडाचा किंवा लाकडाचा एक गोळा बांधून दोलक तयार करायचा आहे. काय करायचं आहे? एक दोरा बांधून, पक्का दोरा घेऊन त्या दोऱ्याला काय करायचं आहे आपल्याला? तर लाकडी गोळा किंवा लोखंडी गोळा बांधून एक दोलक तयार करायचा आहे. आता ह्या दोऱ्याची लांबी सेंटीमीटरमध्ये मोजून आपल्याला त्याची नोंद करायची आहे. कळलं? काय करायचे? तर त्या दोऱ्याची लांबी सेंटीमीटरमध्ये मोजून आपल्याला त्याची काय करायचे आहे? तर नोंद करायची आहे. आता ह्या दोलकाला आपल्याला झोका द्यायचा आहे. काय? तर दोलकाला झोका द्यायचा आहे. आणि दोलकाला काय? तर 20 दोलने एका सेकंदात, दोलने किती सेकंदात पूर्ण होतात हे स्टॉपवॉचच्या साहाय्याने नोंदवायचं आहे. काय? तर 20 दोलने किती सेकंदात पूर्ण होतात हे स्टॉपर वॉचच्या साहाय्याने आपल्याला नोंदवायचं आहे. एका सारणीमध्ये आपल्याला नोंदवायचं आहे. आता दोलकाचे 20 म्हणजे आपण जो दोलक तयार केलाय त्याला आपण झोका दिला आणि मग 20 दोलनं, त्या दोलकाची 20 दोलनं किती सेकंदात पूर्ण होतात हे स्टॉपर वॉचच्या साहाय्याने आपल्याला नोंदवायचं आहे. खाली जी एक नोंद सारणी दिली आपण पाहणार आहोत त्या सारणीमध्ये आपल्याला नोंदवायचं आहे. आता तुम्ही काय करणार आहात मुलांनो? दोलकाची लांबी 10 सेंटीमीटरने कमी करून वरील कृती पुन्हा करायची. काय? तर दोलकाची लांबी 10 सेंटीमीटरने कमी करून पुन्हा ती कृती करायची आहे. अशी कृती आपल्याला 4 ते 5 वेळा करायची आहे. काय? तर म्हणजे आणि प्रत्येक वेळी आपण दोलकाची लांबी 10 सेंटीमीटरने कमी करणार आहोत. प्रत्येक वेळा काय करणार आहोत? तर दोलकाची लांबी 10 सेंटीमीटरमध्ये कमी करून येणाऱ्या नोंदी आपण पुढील सारणीमध्ये भरणार आहोत. त्या सारणीमध्ये आपण त्या नोंदी भरणार आहोत आणि नोंदी पुढील सारणीत नोंदवा व आपण वारंवारितेचे मापन करणार आहोत. मग मुलांनो, तुम्हाला हे समजण्यासाठी आपण आता सारणी पाहणार आहोत. मग आपण एक उदाहरण घेऊया. काय? उदाहरण मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. उदाहरण घेऊया मुलांनो. आता आपण एक उदाहरण पाहूया. कळलं? तर 60 सेमी लांबीचा आपण एक दोरा घेऊन त्याला एक लाकडी गोल बांधून दोलक तयार करूया. काय? तर 60 सेमी लांबीचा पक्का दोरा घेऊन त्याला एक लाकडी गोल बांधून दोलक तयार करूया. हा दोलक म्हणजे आधारकाला आधांतरित टांगून त्याला झोका दिला असता काय होईल? तर त्या दोलकाला 20 दोलनं पूर्ण करण्यासाठी 31 सेकंड लागली. हे आपण स्टॉपर वॉचने त्याची जी सेकंड आहे त्याची नोंद केलेली आहे. 20 दोलनं करण्यासाठी किती वेळ लागला? तर 31 सेकंदामध्ये त्या दोलकाला 20 दोलनं पूर्ण करण्यासाठी लागलेला हा वेळ आहे. सेकंदात त्याची पूर्ण झालेली आहे. 20 दोलनं 31 सेकंदात पूर्ण झालेली आहेत. मग टी बरोबर किती? तर 31 सेकंद. कळलं? मग आता दोलन काळ किती? तर T/20. मग आपलं टी किती आहे? टाइम किती आहे? तर 31/20 म्हणजे बरोबर 1.55. मग आता त्याची वारंवारता काय आहे? तर आपण वारंवारता काढण्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे. तर n बरोबर 1 दोलनकाळ. मग दोलनकाळ किती आलेला आहे आपला? तर 1.55. मग आता n बरोबर 1.55 बरोबर 0.64 हर्ट्झ. वारंवारता किती आली? 0.64 हर्ट्झ. म्हणजे आपण 60 सेमी लांबीचा जेव्हा दोरा घेतला तेव्हा त्याची वारंवारता किती आली? तर 0.64 हर्ट्झ आली. कळलं तुम्हाला? अशा प्रकारे आपण च्या दोलकाची लांबी 10 सेंटीमीटरने प्रत्येक वेळी 10 सेंटीमीटर कमी करून हीच कृती करायची आहे. आणि ह्या ज्या नोंदी येतील म्हणजे दोलनकाळ किती, वारंवारता किती आहे हे या सारणीमध्ये तुम्हाला त्याच्या नोंदी तुम्हाला लिहायच्या आहेत. आता बघा, आता दोलकाची लांबी 60 सेंटीमीटर, ही दोलकाची लांबी आहे 60 सेंटीमीटर घेतलेली आहे. पहिल्या आपण पण आता उदाहरण पाहिलं ते. तर दोलकाची लांबी किती होती? दोलकाची लांबी 60 सेंटीमीटर होती. तेव्हा 20 दोलनासाठी त्याला किती वेळ लागला? तर 31 सेकंदात त्याची 20 दोलने पूर्ण झाली. मग दोलकाचा दोलनकाळ किती झाला? तर 1.55. आणि मग त्याची वारंवारता काढली ना आपण 0.64 हर्ट्झ.
आता समजा दोलकाची लांबी 10 सेंटीमीटरने कमी केली. आपला हा जो प्रयोग आहे त्या प्रयोगासाठी आपण पहिलंच बोललेलो की प्रत्येक वेळी आपण 10-10 सेंटीमीटर त्या दोऱ्याची लांबी कमी करत जायचंय. मग आता 50 सेंटीमीटर झाली त्याची लांबी. मग तेव्हा 20 दोलनांसाठी किती वेळ लागला? तर 30 सेकंड लागले. दोलकाचा दोलनकाळ किती आला? तर 1.5 आणि वारंवारिता किती आली? तर 0.66. आणि जेव्हा दोलकाची लांबी 40 सेंटीमीटर झाली केली आपण 10 सेंटीमीटरनी पुन्हा कमी केली तर 20 दोलनांसाठी किती वेळ लागला? तर 28 सेकंदामध्ये 20 दोलनं पूर्ण झाली. आता त्याचा दोलनकाल किती आला? तर 1.4 आणि वारंवारिता किती आली? तर 0.77 हर्ट्झ. आता पुन्हा आपण 10 सेंटीमीटरनी दोलकाची लांबी कमी केली म्हणजे 30 सेंटीमीटर झाली ना दोलकाची लांबी. मग तेव्हा 20 दोलनासाठी किती वेळ लागला? 20 दोलने पूर्ण करण्यासाठी किती सेकंद लागले? तर 26 सेकंदामध्ये 20 दोलनं पूर्ण झाली. आणि दोलनकाळ किती झाला? तर 1.3 आणि वारंवारिता किती झाली? तर 0.76. आणि आता 20 सेंटीमीटर दोलकाची लांबी झाली आपण ठेवली आणि मग 20 दोलनासाठी लागणारा कालावधी किती होता? तर 24 सेकंद लागले. 20 दोलनासाठी 24 सेकंद लागले. मग दोलनकाळ किती? तर 1.2 आणि मग वारंवारिता किती? तर 0.8 हर्ट्झ इतकी आली. कळलं किती आली? तर 0.80 हर्ट्झ असेल ते. किती? तर 0.80 हर्ट्झ असेल. मुलांनो आता ह्याच्यावरून तुम्हाला म्हणजे दोलकाची लांबी आणि वारंवारिता याचा काय फरक आहे हे तुम्ही आता म्हणजे ह्याच्यावरून तुम्ही निरीक्षण करा आणि मला तुम्ही सांगा. मी आता काही प्रश्न विचारते तुम्हाला. तर आपल्याला काय लक्षात आलं की यावरून असे लक्षात येते की दोलकाचा दोलनकाळ दोलकाच्या लांबीवर अवलंबून असतो. दोलकाची लांबी वाढल्यास दोलकाचा दोलनकाळ ही वाढतो. कळलं? तर वारंवारिता व दोलकाची लांबी यांचा संबंध काय बरं सांगा मला. आता आपण मगाशी उदाहरण एक सोडवलं आणि आता आपण सारणीमधली उदाहरणं सुद्धा पाहिली. तर काय झालं? तर वरील सारणीचे निरीक्षण केलं असता असं दिसतंय की दोलकाची लांबी जसजशी कमी होते तशी वारंवारिता काय होतं? तर जास्त होते. याच्यामध्ये काय झालं? तर जशी दोलकाची लांबी कमी होते तशी वारंवारिता जास्त होते. यावरून वारंवारिता ही दोलकाच्या लांबीवर अवलंबून असते. कळलं? म्हणजे दोलकाची लांबी जेव्हा कमी करतो आपण तेव्हा वारंवारिता कशी येते? जास्त येते. म्हणजेच वारंवारिता ही दोलकाच्या लांबीवर अवलंबून असते. आणि मग दोलनकाळाचं कसं होतं? तर दोलनकाळ दोलकाच्या लांबीवरच अवलंबून असतो पण दोलकाची लांबी वाढवल्यास दोलनकाळ ही वाढतो. कळलं? दोलकाची लांबी वाढवल्यास दोलनकाळ ही वाढतो. आता मुलांनो मला सांगा कमी व जास्त वारंवारिता म्हणजे काय? कमी आणि जास्त वारंवारिता म्हणजे काय? जेव्हा कमी वारंवारिता असते तेव्हा दोलनासाठी लागणारा वेळ सुद्धा जास्त असतो. कळलं? लक्षात घ्या. जेव्हा कमी वारंवारिता असते तेव्हा दोलनासाठी लागणारा वेळ हा जास्त असतो. परंतु जेव्हा वारंवारिता जास्त असते तेव्हा लांबी व लागणारा वेळ हा कमी असतो. वारंवारिता जास्त आपण आता मगाशीच बघितले की लांबी जशी आपण कमी करत गेलो तशी वारंवारिता काय? तर जास्त वाढत गेली. म्हणजेच काय? जेव्हा वारंवारिता जास्त असते तेव्हा लांबी व लागणारा वेळ कसा असतो? कमी असतो. वारंवारिता जास्त असते तर ध्वनीची तीव्रता सुद्धा जास्त असते. वारंवारिता जर कमी असेल तर ध्वनीची तीव्रता कमी असते. मग कळलं तुम्हाला? लांबी आणि वारंवारिता दोलकाची लांबी आणि वारंवारिता हे यांचा संबंध तुम्हाला समजला असेल. मुलांनो आता आपण काय पाहणार आहोत? तर दोलकाची लांबी कायम ठेवायची आपल्याला. आपण मगाशी कशी दोलकाची लांबी 10-10 सेंटीमीटरने कमी करत गेलो की नाही? आता आपल्याला तसं नाही करायचंय. आता आपल्याला काय करायचंय? तर दोलकाची लांबी 30 सेंटीमीटर कायम ठेवून एका दोलनासाठी आयाम कमी अधिक करून 20 दोलनासाठी लागणारा कालावधी मोजायचा आहे आपल्याला. आणि दोलकाचा दोलनकाळ व वारंवारिता काढून आपल्याला पुढील तक्ता पूर्ण करायचा आहे. कळलं तुम्हाला? आता काय करायचं आपल्याला? तर आपण मगाशी काय केली? तर दोलकाची जी लांबी होती ती आपण 10-10 सेंटीमीटर मध्ये कमी केली आणि आपण वारंवारता आणि लांबी दोलकाची लांबी आणि वारंवारता काढली, दोलनकाळ काढला आणि वारंवारिता आणि दोलनकाची लांबी
यांचा आपण संबंध पाहिला. आता आपल्याला काय करायचंय, तर दोलकाची लांबी आपल्याला 30 सेंटीमीटर कायम ठेवून आयाम फक्त कमी अधिक करून 20 दोलनांसाठी लागणारा कालावधी मोजायचा आहे आणि दोलनकाल आणि दोलकाचा दोलनकाल आणि वारंवारिता काढून पाहायची आहे आणि आपल्याला जी सारणी दिलेली आहे त्याच्यामध्ये नोंदवायची आहे. आणि मग आपल्याला त्या दोलकाचा दोलनकाल हा दोलकाच्या लांबीवरच अवलंबून असतो. काय, तर दोलकाचा दोलनकाल हा दोलकाच्या लांबीवर अवलंबून असतो. दोलकाची लांबी वाढवल्यास दोलकाचा दोलनकालही वाढतो. आयाम कमी अधिक झाला तरी वारंवारिता कायम राहते. काय, तर दोलकाची जेव्हा लांबी वाढवल्यास दोलकाचा दोलनकाल ही वाढतो. आयाम कमी अधिक झाला तरी वारंवारिता कायम राहते. काय, तर दोलकाचा दोलनकाल हा दोलकाच्या लांबीवर अवलंबून असतो. लांबी जर वाढवली तर दोलकाचा दोलनकाल सुद्धा वाढतो. आयाम कमी अधिक झाला तरी वारंवारता कायम राहते. आपण ही पुढचा तक्ता बघूया. मुलांनो, आता आपण ही सारणी बघूया. आपण आता दोलकाची लांबी ही सेम आहे. काय, तर ही सेमच आहे सगळ्याकडे 30 30 30 30. आता आयाम आपण कमी जास्त केल्यामुळे दोलनासाठी किती वेळ जास्त लागतो, दोलनकाळ किती येतो आणि वारंवारिता कशी असते हे आपण आता पाहूया. जेव्हा दोलकाची लांबी कशी आहे, तर 30च आहे. आयाम जर कमी केला तर 20 दोलनासाठी लागणारा कालावधी किती असेल, तर 22.1 म्हणजे 22.1 सेकंदामध्ये 20 दोलने पूर्ण होतील. दोलकाचा दोलनकाळ किती येईल, तर 1.10 आणि वारंवारिता किती येईल, तर 0.90. आता जर आयाम थोडा जास्त असेल तर 20 दोलनासाठी किती, तर 22.3 म्हणजे 20 दोलनासाठी लागणारा कालावधी किती असेल, तर 22.3 आणि दोलकाचा दोलनकाळ किती असेल, तर 1.11 आणि वारंवारिता किती असेल, तर 0.90 हर्ट्झ. आणि आता जर आयाम जास्त असेल तर 20 दोलनं पूर्ण होण्यासाठी 22.5 म्हणजे इतका कालावधी लागणार आहे. दोलकाचा दोलनकाळ किती येणार आहे, तर 1.12 आणि वारंवारिता 0.89 हर्ट्झ. आणि आयाम जर अधिक जास्त केला तर काय होईल, तर 20 दोलनं होण्यासाठी 22.5 इतका वेळ लागेल, कालावधी लागेल. आणि दोलनकाळ किती येईल, तर आला तर 1.12 आणि वारंवारिता काढली तर 0.89 हर्ट्झ इतके आली. आणि आता जर आयाम जर खूप जास्त असेल तर 20 दोलनासाठी लागणारा कालावधी किती असेल, तर 22.9 आणि दोलनाचा दोलनकाळ 1.14 आणि वारंवारिता 0.89. मग तुम्हाला ह्याच्यावरून काय लक्षात येते, तर दोलकाचा दोलनकाळ हा दोलकाच्या लांबीवर अवलंबून असतो. कळलं ना, दोलकाच्या लांबीवर अवलंबून असते. लांबी वाढली तर दोलकाचा दोलनकाळ सुद्धा वाढतो. पण आयाम कमी जास्त केला तरी पण वारंवारता ही कायम राहते. काय, तर वारंवारता ही कायम म्हणजे कायम असते. कळलं तुम्हाला? तर आज आपण काय शिकलो मुलांनो, तर आज आपण पाहिलं की म्हणजे दोलनकाळ आणि वारंवारिता यांचा आणि दोलकाची लांबी यांचा काय फरक आहे, यांच्यामध्ये काय फरक आहे, यांचा काय संबंध आहे हे आपण आजच्या पाठामध्ये पाहिलं. पुन्हा आपण पट्टीची दोलने कशी निर्माण होतात आणि पट्टीची दोलने आणि ध्वनी निर्माण कसा होतो हे आपण आजच्या भागामध्ये पाहिलं. आपण पुढच्या भागामध्ये काय पाहणार आहोत, तर ध्वनीची उच्च नीचता आणि ध्वनीची तीव्रता ही पातळी याचा अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. धन्यवाद.